हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इन्स्टिट्यूट टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888 घेऊन आले तुमच्यासाठी आजच्या 24 तासांची एनर्जी. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. तर बघूया आज 24 तासांमध्ये तुमची एनर्जी कशी राहील. आणि प्लीज या ज्या रिडिंग्स सुरू केलेल्या आहेत तर तुम्हाला कशा वाटतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. वाव. आजच्या 24 तासांची एनर्जी खूप छान आहे. द इम्प्रेस म्हणजे हे इम्प्रेस म्हणजे टॅरोजमधलं खूप मोठं कार्ड आहे. ही इम्प्रेस कधीही इम्प्रेस अशी निवांत असते, कधीही रिलॅक्स असते. तर ही अगदी रिलॅक्स आहे. आणि आजची तुमची 24 तासांची एनर्जी ही अशीच असणार आहे, जी तुम्ही कालची जी एनर्जी निघालेली आहे. मी क्लिअर करते आहे कालची एनर्जीसुद्धा, की काल आपण हे पूर्ण कामाचं म्हणजे तुमच्या जे वर्क आहे, तुम्ही जे काम करताय, तुम्ही ज्या कुठल्याही क्षेत्रात जे काम करताय त्या कामाविषयीची रिडिंग आलेली. आणि आजची रिडिंग आहे द इम्प्रेसच्या एनर्जीमध्ये तुम्ही आहात. कारण तुम्ही जे हातात घेतलेलं काम होतं ते 24 तासांमध्ये तुमचं ते कंप्लीट होते आणि तुम्ही रिलॅक्स फील करताय, अगदी शांत. हां, ठीक आहे, मी हातात घेतले आणि ते पूर्ण झाले, असं एक रिलॅक्सेशन तुमच्यामध्ये येते. आणि एकदम असं छान मस्त तुम्ही आज एन्जॉय म्हणण्यापेक्षा अगदी रिलॅक्स शांत पीसमध्ये राहताय. आणि तुम्हाला स्वतःला वेळ देताय. तुम्हाला स्वतःला वेळ देताय म्हणजे मस्त आवरणं असेल, बाहेर फिरायला जाणं असेल, तुमच्या स्वतःसाठी थोडासा वेळ देणं, सेल्फ लव. मला हा सकाळपासून खूप मी सुद्धा फील करत होते की सेल्फ लव, स्वतःवर सुद्धा प्रेम आपण केलं पाहिजे. आणि ह्या कामातनंच ह्या 24 तासांमध्ये वर्कआउट पूर्ण झालेलं आहे. आणि आता रिलॅक्स म्हणजे थोडंसं विश्रांती मनाला. आणि हे आपल्या हातात जे काम दिलेलं आहे ते आपण पूर्ण केलेलं आहे, त्याचं एक रिलॅक्सेशन इथं येते. आणि हे या 24 तासांमध्ये तुम्ही तुमच्या ऊर्जेत आहात. तुम्ही शांत, अगदी निवांत. म्हणजे हां, ठीक आहे, जरी काम असेल तरीसुद्धा आपण जे महत्त्वाचं आहे ते पूर्ण केलेलं आहे. आणि जो आहे वेळ त्यामध्ये आपण ते पूर्ण करू शकतो. पण आत्ताचा वेळ हा माझा आहे, ही तुमच्यामध्ये भावना. आणि हे तुमचं हे आहे, स्ट्रेंथ आहे तुमची ती. आणि हे कार्ड खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि खूप मला आवडतं बरं का. द इम्प्रेस खूपच छान असते. तिला निवांत, तिला म्हणजे इथं फेमिनाईन मस्क्युलाईन दोन्ही एनर्जीज असतात. ज्या कामामध्ये बिझी होत्या किंवा रिलॅक्सेशन हवं होतं ज्यांना, त्यांना ते मिळत नव्हतं, ते काढत होते. तर ती वेळ ही आली, ही वेळ आज तुम्ही रिलॅक्स होताय थोडंसं माइंडनं. कारण कसं आहे, कधीही माणूस असा काम करताना रिलॅक्स बसणं वेगळं आणि माइंड रिलॅक्स असणं वेगळं. तर ती इम्प्रेसची भूमिका म्हणजे तुम्ही मनानं आणि ह्यानं शांत आहात, समाधानी आहात. आणि त्याचं एक निवांतपणा तुमच्यामध्ये आज येतं. ह्या 24 तासांमध्ये तुमच्या ते लक्षात येईल की तुम्ही रिलॅक्स होताय. आणि हां, ठीक आहे, मी केलेलं काम आहे ना ते पूर्ण झालेलं आहे, एक मनाला तुमच्या समाधान आहे. आणि थँक्यू सो मच. आज कारण प्लसची एनर्जी मी 3 दिवस जवळजवळ रिडिंग करते, पण त्यामध्ये प्लसची एनर्जी खूप आहे तुमच्यात. तुमच्या जे आयडियाज आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, तुमचं जे काम करण्याची पद्धत आहे ती ती इतरांना खूप आवडते. आणि तुम्ही त्या ऊर्जेत आहात. ते तुमच्या आयडियाज खूप हे होतात. त्यामुळं तुम्ही खूप चर्चेत आहात. थँक्यू सो मच. थँक्यू. येणाऱ्या 24 तासांची माझ्या पेज ऑफ सॉर्ट्स. येणाऱ्या 24 तासांमध्ये एम्प्रेसची एनर्जी आहे, पेज ऑफ सॉर्ट्स आहे. आणि येणाऱ्या 24 तासांमध्ये तुमच्या आजूबाजूला म्हणजे रिलॅक्स तर तुम्ही होतायच, पण निसर्गाच्या सानिध्यात राहताय. किंवा तुम्हाला असं मस्त फिरायला जाणं किंवा असं निसर्गाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही राहताय. पक्ष्यांचा आवाज, किलकिलाट हे सुद्धा तुम्हाला खूप म्हणजे त्यांच्याकडे ते अट्रॅक्ट करणार आहे. या 24 तासांमध्ये ही एनर्जी तुमची दाखवते. आणि हे आता पावसाचं वातावरण तर आहेच. खूप छान असं निसर्गरम्य वातावरण झालं आहे. खूप छान अशी अट्रॅक्टिव्ह ही सृष्टी झाली आहे. आणि तिच्याकडे आपण अट्रॅक्ट तर ऑलरेडी होतोयच, पण तरीही
पक्ष्यांचा जो आवाज आहे, जो किलकिलाट आहे, त्यांची जी ऊर्जा आहे ती तुम्हाला अट्रॅक्ट करते, ती तुम्हाला उत्साह देते आणि तुमच्यातली एनर्जी ती वाढवते, की तुम्हाला अजून अजून तुम्हाला काम करण्यासाठी असेल, तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी, तुमच्या सगळ्या ह्याच्यासाठी तुम्हाला ती ताकद देते, उत्साह देते आणि तुम्हाला पुढं जाण्यासाठी ते प्रोत्साहित करतात. म्हणजे जर हा आवाज तुम्हाला पुढं जाण्यासाठी मार्ग दाखवते. जसं तुमचे स्पिरिट गाईड ते तुम्हाला स्फूर्ती देत आहेत आणि त्याच्यासाठी ते तुमच्या आसपास हे आहे. तर त्यांचा आवाज तुम्हाला खूप अट्रॅक्ट करेल. थँक्यू सो मच. येणाऱ्या 24 तासांमध्ये 7 ऑफ कप्स तुम्हाला जे रिवॉर्ड्स जे तुमच्या कामाचे असतील किंवा तुम्ही आजपर्यंत केलेल्या कामाचे असतील तर त्याचे रिवॉर्ड्स सुद्धा मिळतील. फक्त त्यामध्ये आपण बॅलन्स असणं, आपण स्थिर असणं खूप महत्त्वाचं आहे. तरी तर तुम्ही त्या 24 तासांमध्ये हे डिसिजन घेण्याची सुद्धा एक हे असेल की रिवॉर्ड्स मिळत आहेत, पण ज्या वेळेला आपण काय आपण सिलेक्ट करतोय, काय आपण घेतोय, रिवॉर्ड्स तर असतातच. आपल्या चांगल्या कामाचं, कर्माचं फळ, प्रारब्ध जे आपण म्हणतो, कर्म जेव्हा आपल्याला जेव्हा एखादं रिवॉर्ड मिळतं, एखादं बक्षीस मिळतं, तेव्हा ते आपल्या कर्माचं असतं. जे काही असते फळ असेल ते. तर त्या ह्या 7 ऑफ कप्समध्ये मला हेच दिसते की तुमच्या रिवॉर्ड्स, तुम्ही जे काम केलेलं आहे, जे काही काम चांगलं केलेलं आहे तुम्ही, त्याचे रिवॉर्ड्स आज तुम्हाला मिळणार आहेत. आणि हे फक्त तुम्ही बॅलन्स असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण कुठलीही गोष्ट ही स्थायी नसते. जे आपण करतो त्याच कर्माचं फळ आपल्याला मिळत असतं आणि ते आपण घेतो. त्यामुळे तुम्ही इनबॅलन्स न होता बॅलन्स राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि तुम्ही राहताय, त्यात काही विषयच नाही आहे. कारण एक बॅलन्सची ऊर्जा कालही होती रीडिंगमध्ये. तुम्ही बॅलन्स आहात तेव्हाच जी व्यक्ती बॅलन्स असते तीच ती आपल्या कामामध्ये आणि आपल्या रेग्युलेशनमध्ये व्यवस्थित पुढे जात असते आणि तशी तुमची एनर्जी तर दिसते. थँक्यू सो मच. जस्टिस म्हणलं 7 ऑफ कप्स आहेत आणि द इम्प्रेस पण आहे सॉर्ट्स. ही जस्टिस मिळण्याची तुम्हाला न्याय. मी इथं तेच म्हटलं तुम्हाला, आजपर्यंत तुम्ही जे काम केलेलं आहे, आज 24 तासांमध्ये काम केलं म्हणून रिवॉर्ड तर नसतेच, पण म्हणजे जे काम तुम्ही केलं आहे, जे तुम्ही करताय, ज्या तुमच्या आयडियाज आहेत, त्यामुळे तुमच्या आयडियाज आणि तुमच्या कामामुळे इतरांना त्याचा फायदा होतोय. इतर लोक सुद्धा ती अवेअर होत आहेत काय करायला पाहिजे किंवा कसं करायला पाहिजे आणि सगळ्याच कामामध्ये इम्प्रूव्हमेंट होते आणि त्यासाठी तुम्हाला जस्टिस मिळते. कारण जस्टिस कधी मिळतं, ज्यावेळेला आपण आपण आपल्या कार्यामध्ये अगदी कुशल असतोय, कार्यतत्पर असतो आणि पॉझिटिव्हली ते घेऊन बॅलन्स होऊन ते काम करत असतोय. त्याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसतो, निस्वार्थपणे जे करत असतोय तेव्हाच जस्टिस होत असते. जस्टिस हे चांगल्या आणि वाईट दोन्ही कर्मांचं असतं. जस्टिस दोन्ही कर्मांचं असतं आणि हे तुम्ही जे चांगलं काम केलेलं आहे, तुम्ही आजपर्यंत जे काही चांगलं काम केलेलं आहे त्या कामाचं जस्टिस हे तुम्हाला देणार आहेत युनिव्हर्सात आणि ह्या 24 तासांमध्ये तुम्हाला ते जाणवेलही की तुम्हाला कुठल्या तर तुमच्या ह्याच्यामध्ये जस्टिस मिळाले. फॅमिली असेल, बिझनेस असेल, नोकरी असेल, बाकी तुम्ही काहीही हे करत असाल तर त्याच्यामध्ये, शिक्षणामध्ये असेल मुलांना तर त्यांच्यामध्ये सुद्धा त्यांना जस्टिस मिळते. त्यांना जे जे कॉलेजेस असतील, युनिव्हर्सिटी असेल, जिथे ॲडमिशन घ्यायची असेल आणि ती होत नसेल तर त्यांना जे पाहिजे आहे, त्यांनी जो अभ्यास केला आहे, जे प्रयत्न केले ते सुद्धा इथं ती सुद्धा मला एनर्जी दिसते की त्यांना जे पाहिजे ते सुद्धा इथं दिसेल, इथं त्यांना मिळेल. हे दरवाजे त्यांच्यासाठी उघडतील आणि हे जस्टिस त्यांच्यासाठी आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. एस ऑफ सॉर्ट्स, नवीन सुरुवात. तेच म्हटलं, इथे एक नवीन सुरुवात आहे, दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. हे 24 तास म्हणजे आजपर्यंत तुम्ही केलेल्या कर्माचं फळ आहे. प्रारब्ध कर्म चांगले वाईट इथं मी तुम्हाला तेच सांगितलं. जस्टिस तुम्ही जे करताय अगदी निस्वार्थ बुद्धीने आणि निस्वार्थ भावनेने तुम्ही लोकांसाठी, इतरांसाठी, फॅमिलीसाठी, घरासाठी, सगळ्यांसाठी करताय तर त्याचे रिवॉर्ड्स मिळण्याची ही वेळ आलेली आहे. आणि ह्या 24 तासांमध्ये तुम्हाला इथं क्राऊन आहे, इथंही क्राऊन आहे, इथंही क्राऊन आहे आणि 7 ऑफ कप्स आहेत. म्हणजे हे 24 तास मिळण्याचे आहेत, रिवॉर्ड्स घेण्याचे आहेत. कारण तुमच्या याच्यातला एक काळ जो कर्माचा आहे,
जो तुमच्या परीक्षेचा काळ होता तो संपलेला आहे आणि आता जो मिळणार आहे ते तुमच्या रिवॉर्ड्सचा काळ आहे, असं तुम्हाला सांगायचं आहे. या 24 तासांमध्ये ही तुमची घेण्याची जी आहे ही एनर्जी असेल. थँक्यू. फॉरगिव्हनेस, जे काही झालेलं आहे आपल्याकडून कळत न कळत आपल्या हातून काही गोष्टी होत असतात, तर ते सोडून द्या. जे चांगलं झालेलं आहे, ज्या चांगल्या गोष्टी आपल्या हातून होत आहेत, काय आपण करू शकतो त्या गोष्टींवर, त्याच्यावरच तुम्ही फोकस करताय. तुम्ही फॉरगिव्ह करताय, तर सोडून देताय. ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या माफ करताय आयुष्यातून, कारण जेव्हा आपण माफ करतो तेव्हाच आपल्या आयुष्यात अबंडन्स यायला चालू होतं. त्यामुळे तुम्ही जे नको आहे, ज्या एनर्जीज नको आहे त्यांना माफ करून तुमच्या आयुष्यातून काढून टाकता. इम्पेटिलिटी, मी तुम्हाला इथं तेच सांगितलं, तुम्ही बॅलन्स आहात. कारण जोपर्यंत आपण बॅलन्स असू असत नाही आहे तोपर्यंत आपण अबंडन्स अट्रॅक्ट पण करत नाही. मॅनिफेस्टोसुद्धा जे मॅनिफेस्टेशनची पॉवर असते किंवा आपण घेण्याची जी पॉवर असते ते सुद्धा आपण घेऊ शकत नाही, कारण आपण इनबॅलन्स असतो. जेव्हा बॅलन्स असतो तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट होत असतात. आणि तुम्ही आत्ता पूर्णपणे बॅलन्स आहात. तुम्हाला प्रोटेक्शन आहे. मी तुम्हाला इथं ते सांगितलं, तुमच्या अवतीभोवती पक्ष्यांचा किलकिलाट असेल, पक्षी तुम्हाला सगळेच जे तुमच्या आजूबाजूला आहेत त्यांचा आवाज तुम्हाला त्यांच्याकडे अट्रॅक्ट करत असेल, तर ते तुम्हाला सांगितलं जाते, तर तुम्हाला प्रोटेक्शन आहे. ते तुमच्या औरासाठी, तुमच्या पॉझिटिव्हिटीसाठी, तुमच्या सकारात्मकतेसाठी, तुमच्या विचारांना आणि तुम्हाला पूर्ण हे प्रोटेक्शन तुम्हाला ते देत आहेत. त्यामुळं हे तुमच्या पूर्वजांचंही प्रोटेक्शन आहे आणि युनिव्हर्सचंही प्रोटेक्शन तुम्हाला खूप आहे. त्यामुळे यात कोणतीही घाबरण्यासारखी किंवा काही कोणत्याही गोष्टी नाही आहेत. तर हे 24 तासांमध्ये तुम्ही बॅलन्स होता. आणि पॅशन तुम्ही स्वतःच्या, मी तर म्हणलं द इम्प्रेसचं कार्ड आहे. आणि इम्प्रेस म्हणजे इम्प्रेस म्हणजे जी स्वतःसाठी वेळ काढते, जे सेल्फ लव्ह करते. तर तुम्ही इथं तुमच्या पॅशनवर लक्ष देत आहे. तुमचं जे पॅशन आहे, तुमची जी आवड आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमची ज्या आयडियाज आहेत, क्रिएटिव्हिटी आहे, त्याच्यावर तुम्ही लक्ष देत आहे. आणि त्यात येणाऱ्या 24 तासांमध्ये थोडासा वेळ तुम्ही स्वतःसाठी सुद्धा खर्च करताय. येणाऱ्या 24 तासांची एनर्जी मी ही रीड करते, पण ही एनर्जी ही तुम्हाला, ही रीडिंग टाइमलेस असते. ज्यावेळी तुमच्या समोर ही रीडिंग येईल, तुम्ही ऐकाल, तेव्हापासूनचे 24 तास हे तुमच्यासाठी हे होत असतात. त्यामुळं आता मी रीडिंग अपलोड केले आणि तुमच्याजवळ जर ती 4 दिवसानं किंवा उद्या तुम्ही जर ओपन केला, तर तुम्ही म्हणाला हा झाले त्या, असं नाही आहे. तुमच्या समोर ज्यावेळी येईल, तुम्ही जेव्हा ओपन कराल तेव्हाच युनिव्हर्सना, परमेश्वराला, तुमच्या पूर्वजांना तुमच्यापर्यंत हा मेसेज पोचवायचा असेल की तुमचे हे 24 तासांची एनर्जी कशी असेल, तर ते तुमच्यापर्यंत पोहोचतं. थँक्यू सो मच. सोल एक्सपेन्शन होतात बाबाजीवर कन्सर्ट. मी तुम्हाला तेच सांगितलं, तुमचा औरा खूप ब्राईट होतोय आणि थॉट चक्रा तुमचं ॲक्टिवेट होते. आजपर्यंत बऱ्याच गोष्टी अशा असतात, कसं होते, काही गोष्टी तुम्ही बोलत नाही आहेत, त्यामुळं थॉट चक्रा ब्लॉक झालेलं असेल. आणि ती बोलण्याची जी ऊर्जा आहे, किंवा तुमचे जे थॉट्स आहेत ते क्लिअर होत आहेत. म्हणजे तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय बोलायचं किंवा तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे विचार मांडताय तुम्ही. जोपर्यंत थॉट चक्र ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत आपण आपले विचार समोरच्यापर्यंत मांडू शकत नाही, तर ते तुम्ही करताय. थँक्यू सो मच. इन्क्रीज्ड अवेअरनेस, खूप छान. थँक्यू सो मच. मास्टर बुद्धांचं हे आहे, येणाऱ्या 24 तासांमध्ये तुम्ही, इथं मी तुम्हाला तेच सांगितलं, तुम्ही द इम्प्रेसच्या भूमिकेत आहात, शांत होत आहे, पीसमध्ये राहताय, योग असेल, ध्यान असेल आणि स्वतःसाठीचा जो वेळ देणार आहे, स्वतःचं जे आत्मपरीक्षण आहे त्याच्यासाठीचा हा 24 तासांचा वेळ तुमच्यासाठी असेल. रिवॉर्ड्सचा वेळ आहे. तुम्ही जे केलं आत्मपरीक्षण, कशाचं, जे आपण दुसऱ्यांच्या आत्मपरीक्षणापेक्षा नेहमी आपण स्वतःच आत्मपरीक्षण करावं की आपल्यामध्ये काय इम्प्रूव्ह करता यायला पाहिजे, कुठल्या आपल्या चुकीच्या वाईट हॅबिट्स असतील आणि चांगल्या आहेत तर आपण कुठल्यावर फोकस करायला पाहिजे आणि आपण पुढे जाण्यासाठी अजून त्याच्यामध्ये काय वाढवायला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्या कामाचं नियोजन असेल, ज्या खाण्यापिण्याच्या सवयी असतील किंवा बाकी सगळ्या, तर ते ह्याच्यामध्ये येतं. ते आजच्या ह्या 24 तासांमध्ये स्वतःवर वेळ घालवताय तुम्ही, स्वतःवर, आणि ते नियोजन करताय की नाही मला हे असं नाही करायचंय किंवा मला हे नाही, मला पुढे जायचं तर मला ह्या गोष्टी अशा केल्या पाहिजेत, मला ह्या कामाचं नियोजन असं केलं पाहिजे. हे ॲज अ 24 तासांमध्ये हे तुम्ही स्वतःवर प्रेम करताय, स्वतःसाठी नाही. ते दुसरा काय करतोय नाही त्याच्यात नाही आपल्याला पडायचंय, आपण काय करतोय
हे अध्यात्म आपल्याला नेहमी हेच सांगत असतं की स्वतःला जेव्हा माणूस इम्प्रूव्ह करत असतो, स्वतःमध्ये बदल करतो, तेव्हाच त्याच्याकडे बघून किंवा त्याच्या ह्याच्यामुळे दुसरी बदलत असतात. त्यामुळे दुसऱ्यांना बदलण्याचा खटाटोप करण्यापेक्षा स्वतःला बदलावं असं अध्यात्म सांगतं. आणि थँक्यू सो मच. आज तुम्ही या 24 तासांमध्ये डीप कनेक्शनमध्ये जाताय. औरा तुमचा खूप ब्राईट होते आणि तुमची पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता खूप वाढून स्वतःचा जो तुमचा आतला आवाज जो आहे, तो आवाज तुम्ही ऐकताय आणि अवेअर होताय तुम्ही. आणि त्या इंट्युशन्सच्या मार्गावर तुम्ही पुढे जाताय. ओके, थँक्यू सो मच. ही तुमची 24 तासांची एनर्जी होती. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. बाय. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. थँक्यू सो मच.